नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मंडळी, श्रावण महिना लवकरच सुरू होत आहे. श्रावण महिना सुरू होण्याआधी किंवा येत्या अमावास्येच्या दिवशी तुम्हाला तुमचे घर हे स्वच्छ करायचे आहे, प्रसन्न ठेवायचे आहे. घरात स्वच्छता असली तर नेहमी देवाचा वास हा घरात राहतो. पूजेचं फळ देखील आपल्याला मिळते. पण घरात अशा काही वस्तू असतात की ज्यामुळे नकारात्मकता खूपच मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे घरात चिडचिड, भांडणे, ताणतणाव होत असतात. घरातील वस्तूमुळे देखील घरावर वास्तूवर देखील परिणाम होत असतो. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा घरी आपली ठेवण्यासाठी त्यामुळे घरातील काही वस्तू आहेत त्या तुम्ही घराबाहेर काढा आणि घर हे स्वच्छ ठेवा. कपाटातील किंवा ड्रॉवरमधील कप्प्यामध्ये न लागणाऱ्या वस्तू तुम्ही काढून टाका. तिजोरी स्वच्छ ठेवा. खंडित मूर्ती किंवा फोटो तुम्ही विसर्जित करा. फ्रीज हे साफ करा. नॉनव्हेज ठेवू नका. न लागणारे कपडे हे कुणालाही दान करून टाका. खराब इलेक्ट्रिक वस्तू, जमा झालेले भंगार, बंद पडलेले घड्याळ हे तुम्ही काढून टाका. यामुळे तुमच्या घरात निगेटिव्हिटी ही वाढतच असते. ईशान्य दिशेला देवाचा वास असतो. त्यामुळे ईशान्य दिशा ही साफ ठेवा आणि उपवासाच्या दिवशी तिथे दिवा नक्की लावावा. दिवा हा काळजीपूर्वक आणि सुरक्षित असा लावावा. जुने चप्पल, बुटे फेकून टाका. घरात चप्पल ठेवण्याची जागा साफ करा. दारात कधीही चप्पल, बुटे ठेवू नका. श्रावण महिना हा खूप पवित्र असा महिना आहे. त्यामुळे तुमच्या घरात स्वच्छता ही नेहमी ठेवावी आणि त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येऊन तुमचे शारीरिक, मानसिक देखील आराम मिळेल आणि तुम्हाला देखील छान वाटेल. घरात सुख, शांती आणि समृद्धी लाभेल. श्री स्वामी समर्थ.